आपल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने जो काही विजय मिळविला त्याच्याबद्दल मी छोटासा गजल लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, सादर करतो. भारत भूता तिरंगा झेंडा फडकू दे सदा डौलाने. भारत भूता तिरंगा झेंडा फडकू दे सदा डौलाने. विश्वचषक हो जिंकून आणला महिला क्रिकेट संघाने. विश्वचषक हो जिंकून आणला महिला क्रिकेट संघाने. विश्वचषक हो जिंकून आणला महिला क्रिकेट संघाने. पाणी जिंकली तुझी अनरूचा भावांचा हो डोंगर रचला. बघा शेपाली जिंकली तुझी अनरूचा 298 धावांचा डोंगर रचला आणि दक्षिण आफ्रिकेला 299 धावांचं आव्हान दिलं. पण आपली अव्वल बॉलर दीप्ती शर्माने त्याचा अर्धा संघ तबूत धाडला आणि विजय खेचून आणला म्हणून बोलतो. बघा अव्वल बॉलर दीप्ती शर्माने सर्वाधिक विकेट घेतल्या. भारत भूषा रणरागिणीच्या लढल्या मोठ्या हिंदीने. भारत भूषा रणरागिणीच्या लढल्या मोठ्या हिंदीने. हरमनप्रीत कौर कर्णधारचे नेतृत्व केले संघाचे. चित्ताची काठी मेहनत घेऊन स्वप्न पाहिले विजयाचे. हा सामना हरमनप्रीत कौर कर्णधार त्या नेतृत्वाखाली खेळला गेला आणि त्याला प्रशिक्षण देऊन दिलं आपले मराठमोळे प्रशिक्षक अमोल मुजुमदार. बघा जिद्दची काठी मेहनत आणि अनेक वर्षांचं विजयाचं पाहिलं स्वप्न यावेळी सत्यात उतरलं आणि आपल्या नारी शक्तीने दाखवून दिलं की हम भी किसी से कम नाही. बघा जिद्दची काठी मेहनत घेऊन स्वप्न पाहिले विजयाचे. किसी से कम नहीं है, किसी से कम नहीं है काबिल नारी शक्ति ने. हम किसी से कम नहीं है काबिल नारी शक्ति भारत भूषा तिरंगा झंडा. भारत भूषा तिरंगा झंडा. भारत भूषा तिरंगा झंडा.